लोधा. लोधा ही अशी कंपनी आहे ज्याच्यावरती रिसेंटलीच मोतीलाल ओस्वालचा रिपोर्ट आलाय आणि त्याच्यावरती टार्गेट दिलंय 5% 10% नव्हे तब्बल 77% टार्गेट प्राइस ची जी पर्सेंटेज आहे ती आहे. टार्गेट प्राइस आहे ₹1888. आज मार्केटची प्राइस किती आहे मार्केट प्राइस? 1090 ₹1090. इथपासून अपसाइड कंपनीला का दिसते? कंपनीचा हॉरिझॉन जो आहे तो 3 वर्षाचा आहे. परंतु कंपनीला एखाद्या कंपनीमध्ये एवढ्या लेव्हलवरती का अपसाइड दिसते? मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये जी कंपनी आपला 20% रिसर्चवरती खर्च करते, म्हणजे पकडून चला मागच्या वर्षीचा 4,000 कोटी खर्च कंपनीनं जर कमवले असतील, तर त्याच्यामधले 400 कोटी ते 800 कोटी कंपनी खर्च कशावरती करते? इबिटामधून पकडून चला एक 400 कोटी कंपनीने खर्च केलेत रिसर्चवरती. अशा कंपनीनं कोणत्याही ओशो आवाज न खोता कंपनीनं रिटर्न्सचे 77% येतील असं सांगितलेलं आहे. त्या कंपनीचं नाव आहे लोधा. लोधा ही अशी कंपनी आहे ज्याच्यावरती तुम्ही मिस नाही करायला पाहिजे हा केस स्टडी. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याच्यामधली पहिली जी गोष्ट आहे की कंपनी ही पूर्ण होऊ शकते का? तर जे लोधाने करू शकते का? तर त्याच्यातला पहिला जो पॉइंट आहे तो हा आहे की लोधाचे कंप्लीट झालेले प्रोजेक्ट्स. सगळ्यात पहिला जो कंपनीचा प्रोजेक्ट जो कंप्लीट झाला आहे त्याच्यावरती आपण लक्ष देऊयात ते आहे बंगलोरमधील. बंगलोरमध्ये पायलट फेज जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रोजेक्ट कंप्लीट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये चांगली एक्सपेक्टेड आहेत की रिटर्न्स जे मिळतील आणि चांगले त्यांना सेल आउट झाल्यानंतर प्राइसेस मिळतील. त्याच्यानंतर कंपनीचं स्केल जे पुण्यामध्ये आहे, तो स्केल चांगल्या प्रकारे वाढतोय. त्याच्यावरून अपेक्षा अशी आहे कंपनीची, की बाबा 40% वाय ऑन आय, इयर ऑन इयर ह्या कंपनीमध्ये सेल्समध्ये ग्रोथ होईल. म्हणजे पकडून चला ₹100 चा सेल होत असेल, तर ₹40 त्याच्यामध्ये वाढ होईल. मग आता कंपनीचा सेल किती होतोय बाबा? तुम्ही स्वतः चेक करा. मी तुम्हाला सांगेन अप्रॉक्सिमेटली 12,000 टू 15,000 सेल सध्या होतोय. जर समजा त्याच्यामध्ये जर समजा 4,000 कोटीचा सेलमध्ये ग्रोथ होत असेल फक्त आणि फक्त पुण्याच्या स्केलअपमुळं, तर भविष्यामध्ये जाऊन कंपनीमध्ये किती चांगली ग्रोथ होऊ शकते, हे आपण इमॅजिन करू शकतो. त्याच्यानंतर अरोलीमध्ये किंवा जे काही तुमचं प्रोनाउन्सिएशन असेल त्या साइडने तुम्ही घेऊ शकता. मुंबईमध्ये ऐरोली या ठिकाणी त्यांचं जे टनलच्या जवळचं जे प्रोजेक्ट कंप्लीट झालेलं आहे, त्याच्यामधून सुद्धा एक्स्पेक्टेड आहे की 22% ग्रोथ 22% ग्रोथ सेल्समध्ये व्हावी, असं मोतीलाल ओस्वालच्या रिपोर्टमध्ये मी पाहिलं. वैयक्तिक माझाही स्टडी त्याच्यावरती आहे. तर मी चांगला त्याच्यावरती कॉन्फिडन्स मला आहे, की हा स्टॉक जो आहे, तो आपला भविष्यामध्ये चांगला करेल. त्याची कारणं अशीच आहेत, तुम्हाला मी सांगितले, की डेट त्यांचं जे आहे 10% होतं. 1,00,000% मध्ये त्यांनी सॉरी 1,00,000 करोड त्यांचं जे मार्केट कॅप आहे, त्यामध्ये 10% म्हणजे 9,000 करोडच्या आसपास 9,800 करोडच्या आसपास त्यांचं जे डेट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगलं कलेक्शनमध्ये डेट रिड्यूस केलेलं आहे. कलेक्शन हेल्दी झालेलं आहे. ग्रोथ आहे. मागच्या वर्षी कंपनीनं 2,600 कोटीचा एक इबिटा बनवला होता. 2,600 करोडचा सीआरचा जो कंपनीनं बनवलेला इबिटा होता. त्याच्यामध्ये आता तुम्ही ह्या वर्षी जर फायनान्शियल इयर्समध्ये बघायला गेलात, तर तो बदलून 4,000 करोडपर्यंत आलाय. जी कंपनी एवढ्या चांगल्या पद्धतीनं ग्रो होते. तुम्ही जर इबिटा बघितलात, नेट प्रॉफिट बघितलात, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर वेल मॅनेज आहेत आणि चांगल्या फास्टेस्ट ग्रोइंगमध्ये एक कंपनी आहे. DLF, लोधा अशी नावं आहेत जे रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये एकदम रिस्पेक्टने घेतले जातात. त्यांचा जो ओरा आहे तो मोठ्या लेव्हलवरती आहे आणि ही कंपनी तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिटर्न देऊ शकते असं माझं मत नाहीये, तर मोतीलाल ओस्वालचं रिसर्च थ्रू मत आहे. 77% होऊ शकतात 3 इयर्समध्ये. तुम्ही मला विचाराल तर होऊ शकतात का? तर माझा मोतीलाल ओस्वालच्या रिसर्चवरती पूर्णपणे विश्वास आहे. कारण तो डीप रिसर्च असतो. तुम्हीही ती वाचू शकता. पूर्णपणे वाचल्याशिवाय आणि तुमच्या रिसर्च ज्यांना तुम्ही कनेक्टेड आहात. जर मला कनेक्टेड असाल तर मला किंवा दुसरे कुठले ॲडवायझर ज्यांना कनेक्टेड असाल, तर तुम्ही त्यांना कनेक्ट व्हा आणि त्यांना ते विचारा. माझा रिपोर्ट तुम्ही मला कमेंट केल्यानंतर मी जे तुम्हाला पाठवतोय, तो रिपोर्ट त्यांच्याजवळ घेऊन जा. त्यांना विचारा की हे लोधामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करू शकतो का? आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या. परंतु मी तुम्हाला लास्ट एवढं सांगेन की लोधामध्ये अपसाईड 77% मोतीलाल ओस्वालने दिलेली आहे. 77% म्हणजे जर समजा ₹100 चा स्टॉक असेल, तर तो ₹170 ला जाईल. स्टॉक कितीला आहे आता? 1,090 ला आहे. तो स्टॉक 1,888 पर्यंत जाईल, असं हे कंपनीचं मत आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय? रिपोर्ट वाचा. तुम्हीच लोधा स्टॉक रिसर्च करा आणि त्याच्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा. मी याच्यावरती तुमची रजा घेतो आणि तुम्ही कमेंट करून रिपोर्ट जर तुम्हाला हवा असेल तर सांगू शकता. धन्यवाद.